विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 27 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करा, कारण की दररोज सकाळी 6 वाजता आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कर्नल शेर जंग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात वसलेलं आहे? तर असं जे राईट आन्सर आहे ते आहे हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने कर्नल शेर जंग राष्ट्रीय उद्यानाच्या सभोवतालचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करणारी अधिसूचना रद्द केली. सिंबलबारा राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाणारे हे उद्यान हिमाचल प्रदेशातील पांटा खोऱ्यात वसलेलं आहे. या उद्यानाला स्वातंत्र्य सैनिक आणि पर्यावरणवादी कर्नल शेरजंग यांचे नाव देण्यात आले. हे उद्यान खालच्या व वरच्या शिवालिक पर्वतरांगांमध्ये 350 ते 700 मीटर उंचीवर वसलेलं आहे. हे हिमालय, गंगा मैदानी प्रदेश आणि अर्धशुष्क जैव भौगोलिक प्रदेशांच्या संगमावर वसलेला आहे. याची कलेसर राष्ट्रीय उद्यानाशी पर्यावरणीय जोडणी आहे. प्रश्न 2, मुथवन जमात प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पश्चिम घाट. केरळ राज्य अन्न आयोगाच्या एका अहवालात मुथवन जमातीची वस्ती असलेल्या केरळमधील एकमेव आदिवासी पंचायत एडाम मलकुड्डी येथील शिधा वाटपातील तफावतीवर प्रकाश टाकण्यात आला. मुथवन जमात केरळ आणि तामिळनाडूमधील पश्चिम घाटात राहते. ते द्रविड भाषा कुटुंबातील मुथवन भाषा बोलतात, जिच्या मल्याळम मुथवन आणि पांडी मुथवन यासारख्या बोली भाषा आहेत. ते वन्य जीवांसोबतच्या सलोख्याच्या सहजीवनासाठी आणि डोंगराळ परिसंस्थेच्या सखोल पर्यावरण ज्ञानासाठी ओळखले जातात. या जमातीकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेले पारंपरिक औषधी ज्ञान आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3, R-37M क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? उत्तर आहे रशिया. रशियाने भारताची हवाई लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी भारताला R-37M रशियन लांब पल्ल्याच्या हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र JA-13 ॲक्सिड उत्तर अटलांटिक करार संघटनेचे रिपोर्टिंग नाव म्हणून ओळखले जाते, याच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. हे क्षेपणास्त्र BVR लढाईसाठी तयार केले आहे, ज्यामुळे ते थेट दृश्य संपर्काशिवाय खूप लांब अंतरावरती लक्ष्यांवर मारा करू शकते. ती शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन आणि इतर हवाई धोके प्रभावीपणे नष्ट करण्यासाठी विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राला AWACS म्हणजे एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम किलर असे टोपण नाव दिले आहे, कारण ते रडार विमाने, इंधन भरणारी टँकर विमाने आणि जॅमिंग प्रणाली सारख्या मौल्यवान विमानांना लक्ष्य करू शकते. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली साल्विन नदी कोणत्या प्रदेशातून उगम पावते? उत्तर आहे तिबेटचे पठार, पूर्व हिमालय. साल्विन नदी, जिला चीनमध्ये नून नदी आणि म्यानमारमध्ये थानलविन असेही म्हणतात, ही चीन, म्यानमार आणि थायलंड देशांमध्ये विभागलेली एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. अलीकडे म्यानमारमधील खाणकामामुळे होणाऱ्या आर्सेनिक प्रदूषणाचा सामना ती करत आहे. ही नदी सुमारे 2400 किलोमीटर लांब असून मुख्य भूभाग असलेल्या आग्नेय आशियातील सर्वात लांब मुक्त प्रवाही नदी आहे. या नदीचा उगम पूर्व हिमालयातील तिबेटी प्रदेशात सुमारे 4000 मीटर उंचीवर होतो आणि ती म्यानमारच्या युनान प्रांतातून व म्यानमार थायलंड सीमेवरून वाहत जाऊन अंदमान समुद्रातील मार्टबानच्या खाखातला मिळते. तिचा वरचा प्रवाह मेकॉंग आणि यांगझे नद्यांना समांतर वाहतो. यामुळे युनानच्या 3 समांतर नद्या तयार होतात. पुढील प्रश्न, बाजार हस्तक्षेप योजना ही कोणत्या उपक्रमाचा एक घटक आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, PM आशा. बाजार हस्तक्षेप योजना ही प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान चा घटक आहे, ज्या अंतर्गत सरकारने अलीकडे 20 लाख मेट्रिक टन बटाट्यांच्या खरेदीला मंजुरी दिली. ही योजना राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या विनंतीनुसार टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांसारख्या नाशवंत पिकांच्या खरेदीसाठी राबवली जाते, ज्यांना किमान आधारभूत किंमत नसते. 3, जेव्हा भरघोस उत्पादनादरम्यान बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी होतो, तेव्हा शेतकऱ्यांना नाईलाजाने होणाऱ्या विक्रीपासून वाचवणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत राबवली जाते. प्रश्न 6, स्माईल योजना सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लिव्हलीहूड अँड एंटरप्राइजेस कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय.
वंचित गटांना आधार देण्यासाठी भारत सरकारने स्माईल योजनेअंतर्गत 2021-26 या कालावधीत 390 कोटी रुपयांची तरतूद केली. योजना 2022 मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केली होती. योजना प्रामुख्याने धार्मिक, पर्यटन आणि ऐतिहासिक शहरांमधील भिकारीपणाची समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करते. या योजनेत तृतीयपंथी व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एका उपयोजनेचाही समावेश आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले उमियाम सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मेघालय. स्थानिक समुदाय आणि हितधारकांच्या विरोधानंतर मेघालय सरकारने उमियाम तलावातील लुम्पडेंग बेटाला प्रस्तावित अलिशान रिसॉर्ट प्रकल्पातून वगळण्याचा निर्णय घेतला. उमियाम तलाव, जो बारपानी तलाव म्हणून ओळखला जातो, हा शिलाँगच्या उत्तरेला सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेला पूर्व खासी टेकड्यांनी वाढलेला मानवनिर्मित जलाशय आहे. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी असलेल्या उमियाम नदीवर बांधलेल्या धरणामुळे हा तलाव तयार झाला आहे, ज्याची वीज निर्मिती क्षमता सुमारे 60 मेगावॅट आहे. पुढील प्रश्न, तंत्रज्ञान विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहन TDIP योजना कोणत्या संस्थेने सुरू केली? उत्तर आहे दूरसंचार विभाग. केंद्रीय संचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तंत्रज्ञान विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहन योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली. जागतिक दूरसंचार मानकीकरणाला चालना देण्यासाठी दूरसंचार विभागाने तंत्रज्ञान विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहन योजना सुरू केली. 2026-31 या कालावधीसाठी या योजनेत 203 कोटी रुपयांची तरतूद आहे. योजना आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ 3GPP यासारख्या जागतिक संस्थांमध्ये भारताच्या सहभागास समर्थन देते. योजनेअंतर्गत जागतिक बैठका, तांत्रिक योगदान आणि नेतृत्व भूमिकांसाठी निधी पुरवला जातो. पुढील प्रश्न, नारिट AI कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केले? उत्तर आहे गुजरात. आणि नारिट AI चा फुल फॉर्म काय येतं? नार्कोटिक्स एनालिसिस अँड रॅग बेस्ड इन्व्हेस्टिगेशन टूल. अधिकची माहिती, नार्कोटिक्स एनालिसिस अँड रिट्रीव्हल ऑगमेंटेशन जनरेशन बेस्ड इन्व्हेस्टिगेशन टूल हे गुजरात पोलिसांनी गुंतागुंतीची अंमली पदार्थांची प्रकरणे हाताळण्यासाठी सुरू केलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली आहे. नार्कोटिक्स, ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याअंतर्गत तपासण्यात मदत करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश कार्यक्षमता आणि दोष सिद्धीचे प्रमाण सुधारणे आहे. हे साधन पश्चिम रेल्वे पोलीस वडोदरा विभागाने ग्रॅडियंट क्रिएटिव्ह सर्व्हिसेसच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल आणि भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षरता अधिनियम यांसारख्या कायदेशीर संहितांचा समावेश असलेल्या एका बंद डेटाबेसवर काम करते. पुढील प्रश्न, क्युरिओसिटी रोव्हर मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नासा. अलीकडे नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने मंगळावर सेंद्रिय रेणूंचे मिश्रण शोधले आहे, ज्यामुळे या ग्रहांच्या पूर्वीच्या जीवसृष्टीयोग्यतेबद्दलच्या पुराव्यांना बळकटी मिळाली आहे. क्युरिओसिटी रोव्हर मोहीम नॅशनल एरोनॉटिकल अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासाद्वारे प्रक्षेपित करण्यात आली होती. 26 नोव्हेंबर 2011 रोजी प्रक्षेपित झालेला हा रोव्हर मंगळावरील गेल क्रेटरचा अभ्यास करण्यासाठी असलेल्या मार्स सायन्स लॅबोरेटरी मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक आहे. 4. या मोहिमेच्या उद्दिष्टांमध्ये पूर्वी कधी जीवसृष्टी अस्तित्वात होती का याचा अभ्यास करणे, मंगळाचे हवामान आणि भूगर्भ शास्त्र समजून घेणे आणि भविष्यातील मानवी मोहिमांची तयारी करणे यांचा समावेश आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. पहिला प्रश्न, ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया कोणत्या कायद्याखाली स्थापना करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ऍक्ट 2025. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? उत्तर आहे ऑप्शन डी, न्यायमूर्ती लिसा गिल. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेला जीवनाचा अधिकार राईट टू लाईफ चा भाग कोणत्या अनुच्छेदाखाली मानले? उत्तर आहे अनुच्छेद 21. नेक्स्ट, गरिया पूजा सण मुख्यतः कोणत्या राज्यात साजरा केला जातो? त्रिपुरा. 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा केला जातो.
पंचायतची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचित आहे? उत्तर आहे अनुसूची 11. नांदेडला भास्करराव यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? आंध्र प्रदेश. 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी तंबाखू खरेदीवर आयुष्यभर बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा कोणत्या देशाने केला? ऑप्शन बी युनायटेड किंगडम. ऑस्कर ऑफ सायन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेक थ्रू प्राइज 2026 कोणाला देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन सी फ्रँक मर्ले. एम्बरच्या ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2026 अहवालानुसार 2025 मध्ये कोणत्या देशाने युनायटेड स्टेट्सला मागे टाकत सर्वाधिक सोलर कॅपॅसिटी स्थापित केली? उत्तर आहे ऑप्शन बी भारत. मूडीज रेटिंगने ग्राहक मागणीतील घट आणि वेस्ट एशिया संघर्षामुळे फायनान्शियल इयर 27 साठी भारताचा जीडीपी वाढ दर 6.8% वरून किती केला? उत्तर आहे ऑप्शन सी 6%. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न. प्रधानमंत्री इंटर्नशिप स्कीम 2026 च्या सुधारित नियमानुसार इंटर्नला मिळणारे मासिक स्टायपंड वाढून किती केले? 5,000, 7,500, 9,000 की 10,000? प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे. तसेच आपल्याला चालू घडामोडी मटेरियल पाहिजे असेल तर 6,000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याकरता QR कोड स्कॅन करू शकता किंवा लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.